आपण पाहतायत अनेक वेळेला अशा काही घटना घडलेल्या आहेत। राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यावर सुद्धा हल्ला झालेले आहेत। म्हणून या सगळ्या गोष्टीचा चिंता आईवडिलांना असणं हे साहजिक आहे। विद्यार्थ्यांना पुन्हा मारलं तर सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। त्यांनी सुद्धा काल भेट घेतली। हे बघा, विद्यार्थीवर झालेला लाठी हल्ला हा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो का नेता असो त्याचं समर्थन करणार नाही। विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे पाहताना वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे हे सर्वच पक्षाची भूमिका आहे, सत्ताधारी असो का विरोधक असो। म्हणून झालेला प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी निश्चित सरकार घेईल। उद्धव ठाकरे दिल्लीला तर जाऊन आले, मग राज ठाकरे मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे, सोबत उद्धव ठाकरेही उतरणार आहे विद्यार्थ्यांच्या समर्थनात, आंदोलन मोर्चा असं सगळं। आता बघा, हे आंदोलन वेगळीकडं, आता हे आंदोलन वेगळीकडं सुरू झालं। आता याला दिशा वेगवेगळे फुटेल की नाही, फाटे फुटतील की नाही, म्हणून आता या आंदोलनाला आता राजकीय कलर जरा म्हणता येईल तो आता देण्याचं काम काही राजकीय पक्ष करतायत। आणि त्यामुळं मला वाटतं विद्यार्थ्याचा विषय बाजूला आणि ह्यांचं राजकीय पोळ्या भाजण्याचं दुकान एका बाजूला असं चित्र महाराष्ट्रात नाही देशभरात दिसायला लागेल। दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन म्हणून अण्णा हजारे सुद्धा आज मौन आंदोलन करणार आहेत। त्यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं आहे, त्यात म्हणाले शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एक मंत्री तुमचं सरकार पडत नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा असंही म्हटले। अण्णा हजारेंचं कसं आहे, ते आता मौन आंदोलन उपोषण आता लोकांना त्यांचा कंटाळा आलेला आहे। त्यांच्याकडे कोणी म्हणजे गांभीर्याने पाहतं नाही। जिथं बोलायला पाहिजे तिथं मौन असतात, जिथं मौन पाहिजे तिथं बोलायला लागतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। तिथे आंदोलनाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी एक ट्विट केले, देशातील तरुणाचे हित त्यांचे भविष्य ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि पेपरफुटी प्रकरणात जे आहे ते संपूर्ण प्रकार फास्ट ट्रॅक न्यायालयात ठरवण्यासाठी आम्ही तसे निर्देश सुद्धा दिले। विद्यार्थ्यांना छेडून तुम्हाला चालणारच नाही। विद्यार्थी हा देशाचा कणा आहे आणि त्याला जर तुम्ही छेडाल तर कसं सगळं सरकार कोणतंही असो हे कधी त्याला पचणारं नाही। म्हणून विद्यार्थी हा प्रायोरिटीच असली पाहिजे, विद्यार्थ्याकडं हे प्रायोरिटीनेच लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला जर तुम्हाला न्याय देता येत असेल तर तो तुम्ही दिलाच पाहिजे। त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामा नये। ही सरकारची जी भूमिका घेतलेली मला वाटतं ती रास्त पण आहे। राहुल गांधी असं म्हणतात की तुम्ही आमच्या तरुण पिढीच्या